नमस्कार मित्रांनो, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी येते, त्याविषयी माहिती पाहूयात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल. ही श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो. उत्पत्ती एकादशी 2024 नोव्हेंबर महिन्यात येणारी शेवटची एकादशी म्हणजेच उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाईल. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार उत्पत्ती एकादशी 26 नोव्हेंबरला येते. या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीने पूजा केली जाईल. श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो. मान्यतेनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास जातकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि साहित्य. उत्पत्ती एकादशी कधी आहे? यावर्षी उत्पत्ती एकादशी 26 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचे व्रत करता येते. उत्पत्ती एकादशी शुभ मुहूर्त. एकादशी तिथी प्रारंभ 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 1:01 एकादशी तिथी समाप्ती 27 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 3:47 पारण वेळ दुपारी 1:12 ते 3:18 पर्यंत. तिथी हरिवसर समाप्तीची वेळ सकाळी 10:26. उत्पत्ती एकादशी हे नाव कसे पडले हे पाहूयात. एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री विष्णूंमुळे झाला होता. एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशी प्रकट झाली होती. यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते. उत्पत्ती एकादशीची पूजाविधी तसेच साहित्य काय ते जाणून घेऊयात. रक्षासूत्र, चंदन, अक्षत, फळे, फुलांच्या माळा, अगरबत्ती, गंगाजल. उत्पत्ती एकादशी पूजाविधी. सकाळी लवकर उठून स्नान करा. यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी. भगवान श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने जलाभिषेक करा. देवाला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास उपवास ठेवा आणि उपवास करण्याचा संकल्प करा. उत्पत्ती एकादशीच्या व्रतकथेचे पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी यांची पूर्ण भक्तिभावाने आरती करा. नैवेद्यात तुळशीचे पान ठेवून भगवंताला अर्पण करा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करा. तर मित्रांनो, उत्पत्ती एकादशी याविषयी बऱ्याच जणांना माहिती नसते, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.